तर एक खूप मोठी आणि चांगली बातमी आहे, खास करून मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या हजारो कुटुंबांसाठी. अनेक महिन्यांपासूनची जी प्रतीक्षा होती ती आता संपणार आहे, कारण केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी एक मोठा निधी मंजूर केला आहे. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. बरोबर, मनरेगामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न घोळत होता की आपल्या हक्काचे पैसे, मग ते कुशल कामाचे असोत, अकुशल कामाचे किंवा साहित्याचे, ते आपल्या खात्यात नेमके कधी येणार. खरंय, ही वाट पाहणं खूप लांबलं होतं. अनेक लाभार्थी आपल्या हक्काच्या पैशाची वाट पाहत होते आणि साहजिकच आहे, याचा थेट परिणाम त्यांच्या आर्थिक नियोजनावर होत होता. पण आता ही प्रतीक्षा संपलेली आहे, कारण केंद्र सरकारने एक असा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतलाय जो या परिस्थितीत मोठा बदल घडवून आणणार आहे. आणि ही आहे ती रक्कम, तब्बल 1409 कोटी रुपये. हो, केंद्र सरकारने मंजूर केलेला हा इतका मोठा निधी अनेक कुटुंबांसाठी एक खूप मोठा आधार ठरणार आहे. तर हा जो निधी आहे ना, तो 2023-24 या आर्थिक वर्षातला चौथा हप्ता म्हणून दिला जातोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा निधी खास महाराष्ट्रासाठी आहे. आणि यात सर्व प्रकारची जुनी थकीत बिलं, मग ती कुशल कामांची असो, अकुशल कामांची असो किंवा साहित्याची, ती सगळी आता चुकती केली जाणार आहेत. बरं, आता हे तर कळलं की एकूण रक्कम किती आहे, पण याचं वाटप कसं होणार आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रवर्गांमध्ये ते कसं विभागलं जाईल ते आता पाहूया. चला बघूया या निधीचं वाटप झालंय तरी कसं. यातला जो सगळ्यात मोठा वाटा आहे, म्हणजे तब्बल 1128 कोटी रुपये, तो आहे सर्वसाधारण प्रवर्गासाठी. साहजिक आहे, कारण यात लाभार्थ्यांची संख्या सगळ्यात जास्त आहे. त्यानंतर अनुसूचित जमातींसाठी 169 कोटी आणि अनुसूचित जातींसाठी 112 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. आता जरा हे आकडे आपण अगदी अचूकपणे पाहूया. ही सरकारची अधिकृत आकडेवारी आहे. इथे आपण पाहू शकतो की एकूण 1409 कोटी रुपयांपैकी प्रत्येक प्रवर्गाला नेमकी किती रक्कम मिळणार आहे. ही आकडेवारी समोर असणं म्हणजे पारदर्शकता टिकवण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि हो, ही सगळी माहिती कुठून आली तर ती पूर्णपणे अधिकृत आहे. भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने ह्याच वर्षी म्हणजे 27 फेब्रुवारी 2024ला एक परिपत्रक काढलं होतं आणि ही आकडेवारी त्यावरच आधारित आहे. बरं, निधी मंजूर झाला हे सगळं ठीक आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे हा पैसा लाभार्थ्यांपर्यंत, म्हणजे थेट त्यांच्या बँक खात्यात कधी आणि कसा पोचणार. चला ही प्रोसेस जरा समजून घेऊया. तर बघा, ही सगळी प्रक्रिया 3 सोप्या टप्प्यांमध्ये होतीये. पहिला टप्पा 27 फेब्रुवारीला मंजुरी मिळाली. आता दुसरा टप्पा, सध्या फंड ट्रान्सफर ऑर्डर म्हणजे FTO तयार करण्याचं काम एकदम वेगात सुरू आहे. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आणि सगळ्यात चांगली बातमी म्हणजे येत्या 4 मार्चपासून हा पैसा थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तर या तारखा लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. 27 फेब्रुवारीला मंजुरी, सध्या FTO प्रक्रिया सुरू आहे आणि 4 मार्चपासून पैसे थेट खात्यात. याचा अर्थ काय, तर मंजुरी मिळाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच पैसे थेट लोकांच्या हातात पोचतायत. पण या सगळ्याचा नेमका परिणाम काय होणार आहे, म्हणजे हा निधी एवढा महत्त्वाचा का आहे. चला आता जरा यावर लक्ष देऊया. हा निधी किती मोठा आहे हे समजून घेण्यासाठी ही तुलना बघा. याच्या आधी फक्त अकुशल कामगारांसाठी केवळ 67 कोटी रुपयांचा एक हप्ता आला होता, जो खरं तर खूपच कमी होता. आणि त्याच्या तुलनेत आत्ता आलेला हा 1409 कोटींचा निधी हा बहुतेक सगळ्या प्रलंबित बिलांची पूर्तता करण्यासाठी पुरेसा आहे. आणि लोकांची भावना काय आहे, तर या निधीचं वर्णनच खूप मोठ्या प्रतीक्षेनंतर आलेला एक अतिशय दिलासादायक निधी असं केलं जातंय. साहजिकच आहे, मनरेगा मजूर आणि शेतकऱ्यांसाठी हा एक खूप मोठा आधार ठरणार आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर हे फक्त एक निधीचा वाटप नाहीये, तर हा हजारो कुटुंबांसाठी एक खूप मोठा आर्थिक दिलासा आहे. यामुळे त्यांची जी अनेक दिवसांपासूनची देणी थकीत होती ती आता पूर्ण होतील. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न मागे उरतो की या अशा मोठ्या आणि एकत्रित निधी वितरणाच्या मॉडेलमुळे भविष्यात मनरेगाची पेमेंट सिस्टीम अधिक सुरळीत, अधिक वेळेवर होईल का, यावर विचार करायला नक्कीच वाव आहे, नाही का.